ॲक्च्युली जे मागच्या मॅचला चुका केल्या होत्या, आम्ही कॅचेस सोडल्या होत्या. आज आम्ही सगळ्या कॅचेस घेतल्या. फक्त माझ्याकडून एक कॅच सुटली. ती एकदम इझी कॅच होती. लाईटली घेतलं मी खूप आणि जसं वर बघितलं तर वरती सूर्य आला डोळ्यावरती आणि ती कॅच माझ्याकडून सुटली. कारण तुम्ही विकेट कीपर आहेत, तुम्हालाही माहिती आहे काय होतं नेमकं दुपारी 12-1च्या जे वेळेमध्ये जस्ट आपण जो वरचा कॅच झेला तेव्हा गॉगलही नव्हता. त्यामुळं चष्म्यामुळं काय होतं डायरेक्टली सनलाईट आतमध्ये आली आणि तो बॉल दिसलाच नाही मला आणि अंधारे आले त्यामुळे बॉल सुटला. पण तो बॉल सुटल्यानंतर त्या खेळाडूने जवळपास 2 षटकार ठोकले. त्यामुळं थोडंसं मी प्रेशरमध्ये होतो आणि प्रार्थना हीच करत होतो की बाबा हा लवकर आउट होते आणि नेमका तो माझ्याकडून रनआउट पण सुटला आणि नेमका शेवटचा एक बॉल पास असताना तो डॉट झाला आणि मॅच आम्ही जिंकलो. पूर्ण टीम एफर्ट्स होती. संपूर्ण 11 आणि प्लस बाहेरचे 4 असे 15च्या 15 जे प्लेयर्स आहेत त्या सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट दिला आणि टीमवर्क असल्यामुळेच आम्ही जिंकलोय. टीमचा जो संपूर्ण परफॉर्मन्स आहे, काय सांगाल संपूर्ण टीमला, काय मार्गदर्शन कराल की इथून पुढे आपल्याला त्या चुका इथे पुन्हा पुन्हा करायच्या नाही आहेत? चुका एकच की त्यांना जे मी टप्पे सांगितले होते सगळे बॉलर्स लोक माझे तर काही 2-3 टप्पे चुकल्यामुळे काही एक्स्ट्रा रन्स आलेत आपल्याला गुड लेंथला पिचिंग करायला सांगितलं होतं. ग्रास आहे विकेटला, तुम्हाला म्हटलं होतं सगळे बॉल गुड लेंथला पिचिंग करा. जेवढे गुड लेंथला पिचिंग केले ते डॉट गेले आणि त्याला विकेट आलेत आणि जे तुम्ही लोक ओव्हर पिच टाकले ते सगळे 6 नाही तर 4 खाल्लेले आहेत आपण. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या. पिचनुसार आपल्याला खेळावं लागतं. तर इथून पुढे ती काळजी आपण घेऊ सगळे. नक्कीच पुन्हा एकदा विजय झाल्याबद्दल आपलं मनपूर्वक असे आभार. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये तुर्तास एवढंच आहे. आपण सगळ्यांकडून ती चर्चा ऐकून घेतली की नक्की काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे. तुर्तास एवढंच पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये आपण इथून लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये वळतोय जिथे 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील आणि त्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याबरोबर जोडले जातील नरेश ढोमे सर. थँक्यू शैलेश निवंगुणे सर. लोहगड सुपर जायंट्स फलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. पहिलाच बॉल असेल या सामन्याचा. वाळुंजकर आणि अश्विन कुमकर अशी जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पुरंदर किंग्स कडून अतुल क्षीरसागर. लोहगड सुपर जायंट्स आणि पुरंदर किंग्स या 2 संघामध्ये मॅच आहे. दोन्ही संघांचा या स्पर्धेतला प्रवास बघू आपण, थोडा त्याच्यावरती देखील प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. लोहगड सुपर जायंट्सचा 3 सामने खेळले, त्यापैकी 2 जिंकलेले आहेत. एक सामना ते पराभूत झालेले आहेत. विशेषतः विजयदुर्ग लायन्स आणि जंजिरा फायटर्स बरोबर त्यांनी सामने जिंकलेत. अजिंक्य तारा स्मॅशर्स बरोबर मात्र त्यांना एक मोठ्या फरकानं पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसऱ्या बाजूला पुरंदर किंग्स सुद्धा शर्यतीत आहे. त्यांनी 3 पैकी 2 जिंकलेले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचे 2-2 विजय आहेत. त्यांना देखील एक पराभव स्वीकारावा लागलेला आहे आणि दोघांचीच गाठ आता इथे 4थ्या सामन्यामध्ये पडलेली आहे. अजून एक मॅच दोन्ही संघांची शिल्लक आहे, पण एक जरूर आहे. पुरंदर किंग्सनं रत्नदुर्ग हिटर्सला 6 गडी राखून पराभूत केलेला आहे. यास इथे लेंथ होता, फुल टॉस होता आणि खूप सुंदर फटका स्क्वेअर लेगला ग्लान्स केला. धावा मिळत आहेत 4. धावफलकाला सुरुवात होते. जंजिरा फायटर्स बरोबर मात्र पुरंदर किंग्सला पराभव स्वीकारावा लागला होता तब्बल 9 गडी राखून. तर अजिंक्य तारा स्मॅशर्स विरुद्ध त्यांनी 7 गडी राखून विजय मिळवलेला आहे. आता लोहगड सुपर जायंट्स विरुद्ध त्यांची लढत इथे सुरू झालेली आहे. तर दोन्ही संघांमध्ये जे दर्जेदार खेळाडू फलंदाजी करतायत इथे लोहगड सुपर जायंट्स. शंतनू वाळुंजकर या स्पर्धेमध्ये 104 धावा शंतनू वाळुंजकरनं बनवलेल्या आहेत आणि मोठा सातत्यानं प्रत्येक मॅच मध्ये तो खेळलेला आहे. जंजिरा फायटर्स विरुद्ध 57 धावा, विजयदुर्ग लायन्स विरुद्ध 36 आणि अजिंक्य तारा स्मॅशर विरुद्ध 11 प्रत्येक मॅच मध्ये. त्याचा स्ट्राईक रेट सुद्धा खूप मोठा आहे 236. त्यामुळं शंतनू वाळुंजकरकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पुरंदर किंग्स विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स हा सामना सुरू आहे. शुभम गवारीनं 47 धावा, तर थोरातनं 30 धावा, आनंदकडून 20 धावा आणि अश्विन कुमकरकडून 20 धावा. संघ नायक अश्विन कुमकर अजून चांगल्या फॉर्म मध्ये नाहीयेत. इथे संघनायक मोठ्या मॅच मध्ये मोठी इनिंग जरूर खेळेल कारण अश्विन कुमकरकडे ती क्षमता आहे. फुल लेनचा बॉल होता, थोडीशी गती कमी केली होती, फ्लाईट देखील होती, मात्र पुढ्यात पडला चेंडू. शांतपणे चेंडूला फक्त सन्मान दिला आणि 1 धाव घेतली. धाव फलकावरती धावा असतील. षटक पहिलं सुरू असताना 10 धावा.
गोलंदाजी करणारा संघ पुरंदर किंग्स. आपण विवेक नखातेने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट काढलेल्या आहेत. मागचाच एक सामना त्याने 4 विकेट काढून दिले, एकूण 5 विकेट त्याच्याकडे आहे. त्यानंतर इतर गोलंदाज कोणी विकेट काढू शकलेले नाही आहेत आणि पुन्हा एकदा कॅच सुटलेला आहे. अतुल क्षीरसागर 3 इनिंग मध्ये फक्त 1 विकेट आहे. संघाचा आघाडीचा गोलंदाज आहे परंतु अजून फॉर्मशी झगडतोय. 16.91 धावांची इकॉनॉमी आहे त्याची, त्यामुळे तिथेही धावा रोखणं त्याच्यासाठी महत्वाचं असेल. शैलेश केंद्रेला विकेट नाही आहे, अक्षय पोळला विकेट नाही आहे, आनंद पाटोळेला विकेट नाही आहे, निलेश चौधरीला विकेट नाही आहे, विजय राजेला विकेट नाही आहे. पुरंदर किंग्ससाठी ही थोडीशी गोष्ट आहे की अजून त्यांना कोणत्याही गोलंदाजांना फार विवेक नखाते वगळता कोणी गोलंदाज विकेट काढू शकलेला नाही. शैलेश केंद्रे थोडासा इकॉनॉमी बेस्ड त्याची, परंतु एकाच सामन्यामध्ये त्याला संधी मिळालेली आहे. अजून या सामन्यामध्ये पाहायचं शैलेश केंद्रे काही कमाल करेल. मात्र फलंदाजीमध्ये शैलेश केंद्रेने जबरदस्त योगदान दिलेले आहे पुरंदर किंग्ससाठी. सामना मैदानामध्ये येवाना सुरू झालेला आहे. पुरंदर किंग्स विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स. 11 धावा पहिल्या षटकामध्ये. फलकावरती शंतनू वाळुंजकर 2 वरती आहे तर अश्विन कुमकर 9 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. अक्षय पोळ असेल गोलंदाज. सगळ्या सामन्यांमध्ये इकॉनॉमी दिली व्यवस्थित. पूर्ण काही षटकांमध्ये धावाही खर्च झालेले आहेत, पण आता ही निर्णायक लढाई आहे. दोन्ही संघ टॉप 4 मध्ये या गटामध्ये टॉप 4 मध्ये राहण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. लेंथ बॉल होता, फ्लिक केला स्क्वेअर लेगला. धाव 1 इथे प्राप्त होणार आहे आणि धावफल असतील 12 धावा. 12 रन लॉस ऑफ नो विकेट लो सुपर जायंट्स. अक्षय पोळ गोलंदाज तर फलंदाज अश्विन कुमकर. पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी, सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे विद्यार्थी. आणि त्यामुळे स्पर्धा सुट्ट्या आपल्या पोलीस सेवेमध्ये निश्चित प्रकारे आपण बघतो की सुट्ट्या कमी मिळतात, पण अश्विन कुमकर साहेब असे व्यक्तिमत्व आहेत की ते काय करतात की इतर ज्या सुट्ट्या असतात त्या सुट्ट्या घेत नाहीत आणि स्पर्धेला फक्त त्या 2 सुट्ट्या राखून ठेवतात. दोन्ही स्पर्धांमध्ये मग पहिली आपल्या ऑक्टोबरमध्ये जी स्पर्धा होते त्यासाठी 9 दिवस, या स्पर्धेसाठी 7 दिवस. यस, चांगला प्रयत्न इथे. लॉंग ऑफच्या मध्ये दोन्ही क्षेत्रक्षम मागे, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. 12:14 पहिला चेंडू. आता 12:20 आहेत. मी पुन्हा एकदा ऑपरेटर यांना विनंती करतो की जरा साऊंड माईकचे काहीतरी दोष असू शकतो, आपण तो दुरुस्त करा. आवाज ब्रेक होतो मध्ये. यस, इथे 6 धावा आहेत. षटकार अक्षय पोळ वरती हल्ला चढवलेला आहे. सुरुवात खूप छान केली होती मॅच मध्ये अक्षय पोळनं. बघा पुढे सरसावत फुलटॉसच बॉल होता, पण थोडासा पुढे आला आणि त्यानंतर चेंडूला मिडविकेटच्या वरून दिशा दिली सीमारेषेच्या बाहेर. या 6 धावांच्या बरोबरीनं धावफलकाला देखील आकार मिळणार आहे. 23 धावा. लोहगड सुपर जायंटची चांगली सुरुवात इथे बघायला मिळते. अक्षय देखील धावांचा भडीमार झालेला दिसतोय आपल्याला. आतमध्ये आलेला चेंडू बॅटपॅड एकत्र आणलं, पोहोचण्याचा प्रयत्न करेल. 1 धाव. इथे येणार आहे 24 धावा. ओपन पूल मध्ये टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर खेळाडू, टेनिस क्रिकेटला खरं तर एक मोठा आनंद देणारा खेळाडू, अर्थातच ओमकार देसाई आणि त्यांची संपूर्ण टीम इथे उपस्थित झालेली आहे. ओमकार देसाईचं
सचिन ढवळेच फाउंडेशनच्या वतीनं, सचिन ढवळेच मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं, सचिन ढवळेच बुक स्टॉलच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे, सहर्ष स्वागत. या सगळ्या सुपरस्टार्सचा खेळ आज आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळेल ऑल इंडिया ओपन पूल मधून. तर फलकावरती आहे 30 धावा, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. शंतनू वाळुंजकर आणि अश्विन कुमकर ही जोडी जमलेली जोडी. 6 चेंडूमध्ये 16 अश्विन तर 6 चेंडूमध्ये 14 शंतनू. सलामीची जोडी आहे. लोहगड सुपर जायंट्स या स्पर्धेमध्ये मागच्या 3 पर्वांमध्ये फेवरिट राहिलेली टीम आहे. सीझन 13 मध्ये उपविजेता होता, सीझन 12 मध्ये विजेता होता, सीझन 11 मध्ये सुद्धा उपविजेता होता. तर सलग 3 स्पर्धांमध्ये फायनल खेळणारा संघ आहे लोहगड सुपर जायंट्स. वाह, उत्तुंग उत्तुंग फटका, फुल टॉस होता, नो बॉल आणि 6 धावा. ISPL बॉल ओव्हर. या ओव्हर मध्ये स्विंगिंग डिलिव्हरीचा सामना करावा लागतो फलंदाजांना, परंतु स्विंग वरती स्वार झालेले फलंदाज इथे बघायला मिळत आहेत. षटकार. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला असेल. एक धावचा प्रयत्न अडवण्याचा यशस्वी ठरला, तो चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्यानं, पण 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. फलकावरती धावा 38. लोहगड सुपर जायंट फॉर नो लॉस. षटक क्रमांक 3. ISPL बॉल. यावर्षी पुण्यामध्ये पहिली स्पर्धा आहे जिला ISPL अफिलिएशन मिळालेलं आहे आणि ते म्हणजे प्रहार प्रीमियर लीग. ISPL अफिलिएशन असल्यामुळं या ठिकाणचे रेकॉर्ड्स आहेत ते निश्चित ISPL साठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यामुळं खेळाडूंचा ISPLचा कोड देखील महत्त्वाचा असेल. तुम्ही इथं जी कामगिरी करणार आहात ती कामगिरी ISPL साठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि त्यामुळं यावर्षी खरं तर फॉर्म्स नाही भरायचे. अनेक वेळा आपण इथून पाठीमागच्या 3ही सीझनला बघितलेलं आहे की खेळाडूंनी फॉर्म सबमिट केले, त्यानंतर त्यांच्या ऑप्शनमध्ये निवड झालेली आहे, ट्रायल्स झालेले आहेत, त्यामधून निवड झालेली आहे. काही ब्ल्यूटिक मिळाली, त्यातून निवड झालेली आहे. पण यावर्षी काही होणार नाही. पुढच्या वर्षीचा ISPL हा वेगवेगळ्या 20 स्पर्धा किंवा त्यापेक्षा स्पर्धा ISPL कव्हर करणार आहे आणि तिथे खेळाडूंचा झालेला परफॉर्मन्स हा ऑप्शन साठी महत्वाचा ठरणार आहे. प्लेड ऑन होईल फलंदाज अश्विन कुमकर बाद. 7 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान. संघनायक बाद. मोठा धक्का असेल लोहगड सुपर जायंट्सला. 40 वरती पहिला फलंदाज लोहगड संघाने गमावलेला आहे. ISPL बॉल ओव्हर, नो बॉल आला होता, षटकार देखील आला होता. सुरुवात चांगली झाली होती, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन केले गोलंदाजानं. अश्विन कुमकरची विकेट काढून मोठा धक्का दिलेला आहे. चांगली सुरुवात झाली होती. 40 धावांची भागीदारी पहिल्याच षटकामध्ये पहिल्याच विकेटसाठी इथे आलेली आहे.
कव्हर्स मध्ये चेंडू आहे. कव्हर पोहोचते पोळ, थ्रो थोडा खरा आणि धावा इथे प्राप्त होतील. एक धाव जरूर मिळणार आहे आणि दोन धावा प्राप्त केलेल्या आहेत आनंद पाटोळेच्या या गोलंदाजीवरती. तर फलकावरती 42 धावा, 12 धावा आतापर्यंत आनंद पाटोळेने खर्च केल्यात. विकेट जरी देखील त्याला मिळालेली आहे. यशस्वी गोलंदाज आहे तो, एकमात्र असा खेळाडू आहे की ज्यानं विकेट काढलेली आहे. अश्विन कुमकरची मोठी विकेट होती खरं तर, कारण हा खेळाडू खूपच डेंजर असतो. शांतनु वाळुंजकर नॉन स्ट्राईक एंडला शुभम गवारी असेल स्ट्राईक एंड वरती. हलक्या हाताने लॉफ केला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून येईल. 2 धावा जरूर इथे प्राप्त होणार आहे आणि 3 षटकांचा खेळ संपेल. 44 वरती 1 लोहगड सुपर जायंट्स, 44 लॉस ऑफ 1 लोहगड सुपर जायंट्स. चौथ्या षटकाची सुरुवात चौकारानं. 4 धावा. विवेक नखाते यशस्वी गोलंदाज, विकेट टेकर बॉलर. मागच्या 3ही सामन्यांमध्ये खरं तर मागचा सामना खूप महत्वाचा होता जिथे विवेक नखातेनं 4 विकेट काढलेले आहेत. मूळचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातला हा खेळाडू आहे विवेक नखाते. उजव्या बाहेर आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खरं तर खेळाडू सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षांचा सराव अभ्यास करण्यासाठी येत असतात. गणित आणि बुद्धिशिक्षण अत्यंत सुंदर प्रकारे सर शिकवतात. त्यांचा हातखंड आहे आणि ते सरांचा गणित शिकवताना, बुद्धिमत्ता किंवा रिझनिंग शिकवताना, लॉजिक शिकवताना कुणी हात धरू शकत नाही. तो त्यांचा हातखंड आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठी ख्याती, विख्यात आहेत सर मॅथ्स अँड रिझनिंग विषय शिकवताना आणि त्यामुळंच विद्यार्थ्यांचा खूप मोठा ओढा असतो सरांच्या अकॅडमीकडे. ऑनलाईन बॅचवरती अक्षरशः उड्या पडतात आणि त्यामुळं सरांच्या मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलला 6.5 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. सरांच्या ऑनलाईन सबस्क्रिप्शन घेतलेले विद्यार्थी सुद्धा खूप आहेत आणि त्याचबरोबर ऑफलाईन अकॅडमीमध्ये येऊन शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठे आहेत. इथे पुन्हा 6 षटकार येईल. या षटकामध्ये चौकार, पुन्हा या षटकामध्ये षटकार, 2 चौकार, 1 षटकार. विवेक नखातेचे हे षटक मात्र आणि नो बॉल, पुन्हा नो बॉल आहे. अजून अडचण, आधीच अडचण नसून म्हणतो ना, असून अडचण नसून खोळंबा, तसं झालेलं आहे. इथे लागोपाठ मोठे फटके आलेले आहेत आणि हा षटकार आहे. फुल टॉस होता, मिड विकेटला ठोकला. धावा 6. यावेळेस चांगला चेंडू येतोय विवेक नखातेच्या कडून. एक छोटासा शॉर्ट ऑफ लेन टाकला होता, थोडासा बाउन्स डाव्या इष्टीवरती मिळवला. फलंदाज पुढे होता, ऑफ स्टंपवरती येऊन त्याला स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता. शंतनू वाळुंजकरचा 36 वरती नाबाद आहे शंतनू. 60 धावा, 1 गडी बाद. मोठा धाव फलक. कव्हर्स मध्ये गॅप नाहीये तिथे, मात्र खराब क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा धावा 4. 67 धावा.
बघा फलकावरती 67 धावा आहेत आणि खूप वेगानं धावा या षटकामध्ये चिरफाड केली जाते गोलंदाजीची. या ठिकाणी खुल्या गटामध्ये खेळणारे खेळाडू आपण ओपनच्या सर्व चारही संघांना विनंती, आपण 1 वाजेपर्यंत रिपोर्टिंग करा आणि आपली ISPL ID ची लिस्ट प्रकाश मडके सरांकडे जमा करा. ऑल इंडिया ओपन पूल मध्ये खेळणारे चारही संघ आपण आपली ISPL ID ची लिस्ट प्रकाश मडके सरांकडे जमा करा आणि रिपोर्ट करा. पुन्हा धावा 4, चौथा या षटकातला चौकार, 1 षटकार 4 चौकार, धावांचं इथे भडीमार. उजव्याच्या बाहेर होता, पूल केला होता चेंडू. जरूर एलिव्हेशन जास्त होतं पण कुठलाही धोका नव्हता. क्षेत्ररक्षक तिथे नाही पोहोचू शकला चेंडूच्या खाली. 4 धावा इथे आणि धावफलक पोहोचलेला आहे. स्पीडअप करायचं, ही मॅच वेगात पुढे जाणं अपेक्षित आहे. अजूनही 2 मॅच आजच्या शेड्यूलच्या शिल्लक आहेत. 12:34 झालेले आहेत. काल आपण बघितलं होतं की 3 वाजून काहीतरी मिनिटांनी पुढे ऑल इंडिया ओपन पूल सुरू झाला, तो पुढे 1 वाजेपर्यंत चालला. दहा वाजता रात्री आपलं शेड्यूल संपायला पाहिजे खरं तर, पण 3 तास पुढे आपण मॅच कव्हर करत होतो रात्री. लोहगड सुपर जायंट 69 for 1. 4 षटक संपलेली आहेत. 5व्या षटकाची सुरुवात. डावेष्टीच्या बाहेर हे चेंडू इथे वाईड आहे आणि धावफलक पुढे पोहोचतोय 71 71. मगाशी 2 चौकार आले. 63 वरून बाउंड्री मिळाली. 67 61 वरनं 2 चौकार. किती 61 वरनं 2 चौकार. पाचवं षटक सुरू झालेलं. 71 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शुभम गवारे 8 वरती, शंतनू वाळुंजकर 42 वरती. 16 चेंडू मध्ये 42. स्पर्धेमध्ये अनेक रेकॉर्ड आलेले. ओ हो हो, खूप फाईन खेळायचं होतं. फॉलिंग स्वीप मात्र कॅच होईल फाईन लेगला. दुसरा धक्का. 71 वरती 2 लोहगड सुपर जायंट्स. शुभम गवारी बाद होणार आहे. अतुल क्षीरसागरला हे यश आहे. 71 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज गमावलेला आहे लोहगड सुपर जायंट्सनं. मागचं षटक होतं विवेक नकातेचं, ते खूपच महागडं ठरलं होतं. तब्बल 25 धावा एका षटकामधून आलेल्या आहेत. त्यामध्ये 4 चौकार 1 षटकार. नो बॉलवरती आपण पाहिले एक वाईड बॉल देखील आला आणि या षटकामध्ये वाईड बॉल जरूर आला, मात्र अतुल क्षीरसागरनं विकेट काढलेली आहे. 71 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आणि गोलंदाज अतुल क्षीरसागर. पहिलंच षटक हाताळलं होतं अतुल क्षीरसागरनं. एक चांगला गोलंदाज आहे, भरपूर व्हेरिएशन्स त्याच्याकडेही असतात, पण या सामन्यामध्ये गोलंदाजांची थोडीशी पिटाई होते. हे षटक आणि चांगलं येतंय. अनिकेत थोरात असेल फलंदाज, शंतनू वाळुंजकर नॉन स्ट्राईक एंडला, तर अतुलचा हा चेंडू बाहेर होता आणि हवेमध्ये उंच. गोलंदाजच येईल खाली. याबरोबरच फलंदाज बाद होणार आहे. लागोपाठचा दुसरा धक्का देतोय अतुल वाळुंजकर. या षटकामध्ये 2 विकेट. पहिल्या षटकामध्ये विकेट नव्हत्या, पण या षटकामध्ये 2 विकेट. कमालीची कामगिरी.
नवीन फलंदाज आनंद दहिवाळ. शंतनू वाळुंजकर आणि आनंद दहिवाळ ही जोडी चौथ्या विकेटसाठी भागीदारी करणार आहेत. 71 वर्ष. स्कोअर मजबूत आहेत. खूप चांगल्या स्थितीमध्ये यावेळेस आहे. करंट रन 15.78 आहे. चांगला रन रेट बनवलेला आहे. ॲव्हरेज चांगला आहे. पण विकेट गमावलेले आहेत या षटकामध्ये 2 लागोपाठ. ऑन हॅट्रिक अतुल क्षीरसागर. वाईड आहे चेंडू आणि अधिकच्या धावा देखील इथे मिळतील. 2 धावा. 73 वरती 3 लोहगड सुपर जायंट्स. अतुल क्षीरसागर. खरं तर हॅट्रिकची चांगली संधी होती, परंतु गोलंदाजाने जी चूक केलेली असते, सलग 3 बॉल त्यानं चांगले टाकणं गरजेचं आहे. वाईड बॉल जरी वाईड असेल पण तो बॉल तिथे काउंट होतो. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. कड आहे बॅटची आणि तिसरी विकेट इथे अतुल क्षीरसागरला. 3 विकेट या षटकामध्ये. कोसळतोय डाव जो उभा राहिला होता, मजबूत होता, परंतु या षटकामध्ये विध्वंसक गोलंदाजी अतुल क्षीरसागर कडून. पुन्हा एकदा अतुल वाळुंजकर गोलंदाजी मार्कवरती. 3 विकेट या षटकामध्ये अतुल वाळुंजकरनं काढलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये थोड्याशा धावा जरूर स्वीकारल्या होत्या, मात्र काय गोलंदाजी आहे. थोडासा स्लोअर वन लेग स्पिन टाकला होता अतुल वाळुंजकरनं इथे. लेग ब्रेक गोलंदाजीवरती अतुल क्षीरसागर, माफ करा, अतुल वाळुंजकर तर बाद झालेला आहे. शंतनू वाळुंजकर बाद झालेला आहे. अतुल क्षीरसागर आता गोलंदाजी करणार आहे. बाहेरच्या बाजूला जाणारा चेंडू होता. दिशा दिलेली आहे कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक तिथे नाही अडवू शकत. धावा 4. चांगला चौकार. या चौकाराबरोबर शेवटच्या चेंडूवरती काही धावा जरूर प्राप्त झालेल्या आहेत अतुल क्षीरसागरला आणि धावफलक पोहोचेल लोहगड सुपर जायंट 77. 4 गडी बाद 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. हर्षद आणि आनंद दहिवाळ ही जोडी मैदानामध्ये आहे. तर 77 धावा 4 गडी बाद 15.40. प्रोजेक्टेड स्कोर 107 आहे. या स्पर्धेमध्ये खूप वेळा 100 धावा देखील ओलांडल्या गेलेल्या आहेत. थर्ड मॅनचा प्रयत्न होता तिथे सूर मारून चेंडू अडवण्याचा. 2 धावा फलंदाज तोपर्यंत घेणार आहेत. हर्षद आणि आनंद. डेथ ओव्हर मध्ये मगाशी गौरव सोनवणेने काय बॅटिंग केली. 4 षटकार एकाच षटकामध्ये चढवले. पुन्हा शेवटच्या षटकामध्ये देखील षटकार चढवला. 79 धावा त्यामुळे फलकावरती लावू शकले शिवनेरी पलटण आणि त्याने विजय देखील मिळवला. झुंजार विजय होता. तर इथे लोहगड सुपर जायंट्स कडे 79 धावा आहेत आणि अजून त्यांच्याकडे जवळपास 2 षटक आहेत. हवेमध्ये चेंडू आणि विवेक नखातेला पुन्हा यश. शेवटच्या षटकांमध्ये विवेक नखाते विकेट काढतोय. मागच्याही सामन्यामध्ये शेवटच्या षटकांमध्ये तो आला, त्याने विकेट काढून दिल्या. या अगोदरच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. 27 खर्च झाल्या होत्या विवेक नखातेला.
तर 79 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक सुरू आहे. विवेक नखातेला विकेट मिळालेली आहे आणि एकदा का त्याला विकेट मिळाली की त्याची विकेटची भूक वाढत जाते, मग तो सलग विकेट काढत जातो. यस, खूपच लेट खेळला हा फटका. पूल करायचा होता, पोझिशन मध्ये नव्हता. चेंडू जातोय तो कव्हर्स मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल. 2 धावा. थेट एस्टनचा वेध आहे आणि अजय आवळे सर तिसऱ्या पंचांकडे जात आहेत. आता मात्र बघावं लागेल की तिथे काय घडलेलं आहे. तर 3 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत, पण बघायचे दुसरी धाव पूर्ण होताना फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलेला आहे का, त्यामुळे लक्षात येईल. फलंदाजी करणाऱ्या स्ट्रायकर एंड कडे रनआउट बघायचा आहे दुसऱ्या धावेसाठी. हरिओम दैफळे आणि हर्षद आणि हरिओम ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करते. 5 बाद 79 धावा फलकावरती आहेत आणि पुन्हा एकदा एक फलंदाज बाद असेल का याविषयी थोडाशी शंका आहे, संभ्रम आहे. तो दूर होईल आपला, कारण तिसऱ्या पंचांकडे सूचना आलेली आहे. ते बरोबर सगळे कॅमेरे बघतील आणि आपल्याला निर्णय पोहोचवतील. बॅट कुठे आहे हे बघितलं जाईल. ती जर हवेत असेल तर पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येऊ शकतो. हवेत आहे की नाही आहे इथे पंचांना तर अल्ट्रा झूम करून बघावं लागणार आहे. खूप क्लोज डिसिजन आहे. अत्यंत बारकाईनं पंच तपासून बघितले जातील. वेगवेगळ्या अँगल्सनं देखील बघावं लागेल. बऱ्याच वेळा काय होतं की एक जो फ्रंटचा जो अँगल आहे तिथून तुमच्याकडे योग्य चित्र येऊ शकणार नाही, त्यामुळे साईड अँगल सुद्धा बघावे लागतात पंचांना. निर्णय थोडा प्रलंबित आहे. अगदी योग्य अँगल पंचांच्या समोर येतोय आणि त्यामुळे त्यांचा निर्णय घेणं देखील त्यांना सोपं ठरणार आहे. ज्या अँगलची चर्चा करत होतो आपण की साईड अँगल मधून बॅट जमिनीवरती आहे की ती खाली टेकलेली हे लक्षात येत नव्हतं, त्यामुळे समोरचा अँगल पंचांनी निवडलेला आहे. इथून दृश्य अधिक चांगली पंचांकडे येत आहेत. बेल्स रिमूव्ह होणं महत्वाचं आहे. स्टम्प्सवरून, स्टम्पच्या ग्रीपमधून ती बेल्स ज्यावेळेस हवेत येते त्यावेळेस पंच आपला निर्णय करतात आणि इथे निर्णय आलेला आहे पंचांचा. लाईट्स कोणती लागेल, हिरवी लागेल की लाल लागेल, आणि इथे फलंदाज बाद आहे. लाल लाईट्स, रेड लाईट ऑन होते. धक्का बसेल 6वा. एकच धाव मिळणार आहे. जिथे 3 पूर्ण केल्या होत्या एकच धाव मिळेल. 6वा फलंदाज बाद होईल. लोगड सुपर जायंट्स डेथ ओव्हर्स मध्ये ते थोडेसे अडचणीत आहेत. सुरुवात काय झकास केली होती, पण आता पाठोपाठ फलंदाज बाद होऊन परतलेले आहेत. पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी झाली होती. अश्विन कुमकर तिथे बाद झाले आणि त्यानंतर थोडासा डाव जरी कोसळलेला दिसत असेल तुम्हाला, 6 विकेट पडलेले आहेत, पण धावा आलेले, धावा कुठे थांबलेल्या आहेत असं वाटलं नाही. त्यामुळेच 80 धावांचा टप्पा ओलांडलेला. इथे 80 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 6 गडी बाद 80. 40 धावांवरती पहिला फलंदाज बाद झाला होता. त्याच्यानंतर पुन्हा 40 धावा अजून फलकावरती जोडलेल्या आहेत. पण हर्षद आणि गुरु आता ही जोडी मैदानामध्ये असणार आहे. विवेक नखाते धावबाद जरूर होतोय. फलंदाज इथे बचावात्मक गोलंदाजी, थोडसे पुढे लेंथ होती, मात्र बाउन्स तिथूनही मिळतोय विवेक नखातेला. धाव मिळणार नाही इथे. 80 धावा आहे 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वे षटक सुरू असताना लोगड सुपर जायंट्स
कल्याणवरती हल्ला चढवलेला असताना छत्रपती शिवरायांनी परतीला येताना विसापूर आणि लोहगड किल्ले जिंकून घेतले होते. त्यापैकीच हा लोहगड एक सुरतेवरून आणलेली प्रचंड लूट सुरक्षित अशा लोहगड किल्ल्यावरती ठेवली होती. लोहगड विसापूर, तिथेच वासोटा नावाचा किल्ला आहे. या किल्ल्यावरती वासोट्यावरती बहुतांशी युद्ध कैदी, अगदी पुरातन काळापासून युद्ध कैद्यांसाठी तो किल्ला होता, बंदी ठेवण्यासाठी. बाहेरची कड जरूर आहे इथे आणि यष्ट्यांचा वेध मात्र होणार नाहीये. एक धाव पूर्ण होणार आहे. 6 षटकांचा खेळ संपला. 82 वरती 81 वरती 6, 81 फॉलोअर्स ऑफ 6. लोहगड सुपर जायंट्स. शेवटचं षटक आता इथे शिल्लक आहे. यानंतरचा सामना जो होणार आहे, दोन्ही संघांनी टॉस साठी उपस्थित राहा आणि त्याची माहिती आम्ही आपल्यापर्यंत जरूर पोहोचवतोय. स्पर्धेमध्ये तर वेळ संपलेली आहे 30 मिनिटांची. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. रायरेश्वर मावळाज विरुद्ध रायगड वॉरियर्स अशी लढत इथे होणार आहे. रायरेश्वर मावळाज विरुद्ध रायगड वॉरियर्स. दोन्ही संघांनी चला लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये थांबा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. जंजिरा फायटर्स आणि रत्नदुर्ग हिटर्स, मला वाटतं हा सामना आपण अजून तरी स्थगित केलेला नाही आजच्या दिवसाच्या स्केड्यूल मध्ये. पण बघूया दुसरा सामना केव्हा सुरू होतोय. जर पॉसिबल असेल आपल्याला तरच आपण हा सामना खेळू शकतो, अन्यथा राखीव जो दिवस आहे त्यामध्ये ही मॅच होईल. जंजिरा फायटर्स आणि रत्नदुर्ग हिटर्स, दोन्ही संघाच्या संघनायकांनी थोडीशी नोंद घ्या आणि मॅनेजमेंटशी संपर्क करा. ऑल इंडिया ओपन पूलचे सामने 2 वाजता सुरू होणं अपेक्षित आहे आणि मला वाटतं या सामन्याची अजून एक इनिंग बाकी आहे, त्यानंतर अजून एक मॅच बाकी आहे. तर थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहील. जितक्या लवकर आपण ऑल इंडिया ओपन पूल सुरू करू तेवढ्या लवकर तो संपेल. पण बघूया पुढे काय होते. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. चेंडूच्या बरोबर लाईन मध्ये आला, हलकीशी दिशा दिली चेंडूला मिड ऑफच्या बाजूनं. एक धाव तिथे प्राप्त होऊ शकते. फलकावरती 82 धावा, 6 गडी बाद. षटक क्रमांक शेवटचं शैलेश केंद्रे गोलंदाज आहे. फलंदाजी देखील तो करू शकतो. डेथ ओव्हर मध्ये त्याला गोलंदाजीसाठी आणलेलं आहे. पुरंदर किंग्स कडून पुरंदर विरुद्ध लोहगड अशी लढत आहे. यस, उंच फटका आहे, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक तिथे कोण घ्यायचा आहे, कोणी कॅच घ्यायचा आहे हा प्रश्न होता. शॉर्ट कव्हरनी घ्यायचा आहे की डीप एक्स्ट्रा कव्हरनी घ्यायचा आहे, दोघांमध्ये समन्वय नव्हता. चेंडू जमिनीवरती. इथे धावा मिळतील 2. 84 वरती 6. लोहगड सुपर जायंट्स. यस, लॉफ केला चेंडू आकाशामध्ये आणि धावा मिळत आहेत 6. वंडरफुल षटकार. ड्रॉप होईल कॅच. पुन्हा एकदा कॅच सुटतोय तिथे. मोठ्या खेळाडूंकडून देखील चुका होत आहेत. स्कोअर आता 90 गाठतोय लोहगड सुपर जायंट. 92 वरती पोहोचतायत 6 गड्याच्या मोबदल्यात. शैलेश केंद्रेचा आता शेवटचा चेंडू असेल आणि समोर हर्षद आहे. परत एकदा तगडा शॉट आहे. बाउन्स मोठा आहे. अक्षय पोळ फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेत असेल आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार. 96 धावा. लोहगड सुपर जायंट 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 97 धावांचं आव्हान.
थँक्यू डीजे. शंतनू वाळुंजकरची आज धमाकेदार फलंदाजी. 17 चेंडूत 42 धावा. अश्विन कुमकर 8 चेंडूमध्ये 17, 40 धावांची भागीदारी होती या दोघांमध्ये. शुभम गवारी 8, अनिकेत थोरात, आनंद हिवाळ फार वेळ मैदानामध्ये टिकू शकले नव्हते. मात्र हर्षद कणेरकरनं 6 चेंडूमध्ये 18 धावा खेचत डेथ ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी दाखवली आणि त्यामुळं 7 षटकामध्ये 96 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. लोहगड सुपर जायंट्स कडून धावांचा खजिना लोहगडनं निश्चित उभा केलेला आहे. तर पाहूया गोलंदाजीमध्ये काही चमत्कार तिथे घडलेला आहे. मला वाटत आज गोलंदाज फारसे अपयशी ठरलेले आहेत. विशेषतः अक्षय पोळ निश्चित धावा रोखू शकलेला नव्हता. अतुल क्षीरसागर सुद्धा धावा रोखू शकलेला नव्हता. विकेट काढल्या त्याने, जे दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 विकेट काढल्या, पण त्या अगोदर थोडासा खर्चिक ठरला होता. शेवटच्या षटकांमध्ये थोडासा परिणाम दिसला, परंतु 96 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. त्यामुळे पुरंदर किंग्सला आता आपला बुरुज अधिक मजबूत करायचा असेल तर धावा रोखाव्या लागतील. तर आम्ही टॉससाठी कॉल करतोय. अतुल क्षीरसागर 2 षटकामध्ये 19, विकेट 3 आहे त्याच्याकडे. अक्षय पोळच्या एका षटकामध्ये 19, आनंद पाटोळे एका षटकामध्ये 14, जे ISPL बॉल ओव्हर होतं. विवेक नखाते 2 षटकामध्ये 29, मोस्ट एक्सपेन्सिव्ह 1 विकेट मिळाली. तर शेवटच्या षटकामध्ये शैलेश केंद्रेने देखील 15 धावा खर्च केलेल्या आहेत. रायरेश्वर मावळाज आणि रायगड वॉरियर्स दोन्ही संघनायकांना विनंती, आपण टॉससाठी या. कॅप्टन्स पण आहे.
रायगड थांबा. प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लीग स्टेज मधल्या मॅचेस आता इथे सुरू आहेत आणि प्रत्येक संघाच्या 3-4 मॅच आता कंप्लीट होत आहेत. तर एक महत्त्वाची मॅच रायरेश्वर मावळाज विरुद्ध रायगड स्टार्स मध्ये आता होत आहे. दोन्ही संघांचा खेळ या स्पर्धेमध्ये थोडासा निश्चित प्रकार लयबद्ध अजूनपर्यंत होत नाहीये. रायगड स्टार्स आणि रायरेश्वर मावळाज 3 मॅच खेळलेले आहेत आणि रायरेश्वर मावळाज अजून पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. तर एकंदरीत टॉस इथं ज्यांच्या शुभ हस्ते होतोय टेनिस क्रिकेटचे प्रतिभावान समालोचक चंद्रकांत शेटे सर आपल्या समवेत आहेत. आम्ही स्वागत करतो आणि कॉल असेल तो रायरेश्वर मावळा संघाच्या संघनायकांचा. फाउंडेशन हा कॉल येतोय आणि अकॅडमी शो होतोय. तर टॉस जिंकलाय करण डुकरेनं, अर्थातच रायगडनं. करण, काय निर्णय असेल? प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय असेल. निश्चित एक मॅच जिंकलेली, अजून पुढे 2 मॅच आहेत, त्यामुळे दोन्ही मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. टीम बॉटमला आहे, तर ती टॉपला येण्यासाठी संघामध्ये निश्चित प्रकारे काय वातावरण आहे आणि टीम कशी परफॉर्मन्स करू शकते या मॅचमध्ये? आता पहिल्या 2 मॅचला आम्ही पराभूत झालो आहे. कालच्या मॅचपासून आम्हाला लय भेटला आहे. टीममध्ये थोडेफार चेंजेस पण झालेत आता आणि इथून पुढे आता आम्ही सगळ्याच मॅचेस जिंकण्याचा प्रयत्न करू आणि कॉम्बिनेशन चांगलं बसतं आहे. कशी जाते ही स्पर्धा? यावर्षी काय नाविन्यपूर्ण बदल आहे? काय खास वाटलं तुम्हाला? आयोजन आणि म्हणजे 1 मॅन शो, एकटेच करता सर्व काही. शुभेच्छा असतील. रायरेश्वर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे रायगडनं. तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? सर, क्षेत्ररक्षणच करणार होतो मी टॉस जिंकून. 3 मॅच गमावलेले आहेत, 2 मॅच जिंकून निश्चित प्रकारे पुनरागमन करण्याची संधी आहे आणि टॉप 4 मध्ये जाण्याची देखील अजून संधी आहे. कसं बघताय मॅचकडे? सर, 100% देण्याचा प्रयत्न करू, कारण की आम्हाला अजूनही चान्स आहे आतमध्ये यायला. तर नक्कीच चांगला खेळ करू आम्ही. काही चेंज आहेत आज खेळाडूंमध्ये? हो, आहेत सर, चेंज आहेत. शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून बातमी आलेली आहे, रायगडनं टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही मॅच सुरू होईल. तुर्तास एक घमासान मैदानामध्ये सुरू आहे. समालोचन कक्षामधून आस्वाद घेऊ आपण शैलेश निवंगुणे सरांच्या समवेत. थँक्यू. धन्यवाद. 97 धावेंचा पाठलाग आहे. अश्विन कुमकारन कंपनी या स्पर्धेमध्ये आपण बघितलं असेल, सर्वोत्तम कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाली. या 14व्या पर्वामध्ये देखील आपण बघतोय ना की जे नियोजन आयोजन करण्यात आलंय, संघाची बांधणी ऑक्शन पद्धतीने करण्यात आली आणि प्रत्येक संघ नायकाने अगदी अप्रतिमरित्या संघाची बांधणी केली आहे. प्रत्येकाचं कौतुक आहे आणि प्रत्येक मॅच देखील तशीच झाली आहे. 3 धावा झाल्यात. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू मार्गस्थ होतोय. तो अँगलचा वापर केला जातोय. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु मुख्य पंच इथे ती दाद मात्र स्वीकारत नाहीयेत. तुम्ही कितीही दबाव देण्याचा प्रयत्न केला तरी मात्र तो दबाव इथे जुगारून योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत कळवण्याचं काम सर्वच पंचांनी केलेलं आहे. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात आलंय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर, मुख्य पंचांचा जो निर्णय आहे फेअर डिलिव्हरी, यासाठी मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. अजय आवळे सर देखील स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. समित जोशी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याचबरोबर अक्षय निर्मल सर, शुभम गाडे सरांचा पॅनेल इथे आपण बघतोय की अगदी अप्रतिमरित्या पंचांची भूमिका या 4ही पंचांनी पार पाडली आहे. प्रहार प्रीमियर लीग यशस्वी होण्यामागे या सर्वांचा हातभार तितकाच आहे. ज्याप्रमाणे ते क्लिअर आणि स्पष्टपणे चित्र आपल्या समोर ज्यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात येते ती प्रथम स्पोर्ट्स मीडियाची टीम आहे. पंचांचं काम देखील पारदर्शक आहे आणि त्याचबरोबर समालोचन कक्षामध्ये देखील महाराष्ट्रामधील दिग्गज समालोचक आपल्याला प्रत्येक दिवशी ऐकायला मिळणार आहेत. त्यामध्ये नरेश ढोमे सर, त्याचबरोबर आजच्या दिवसभरामध्ये चंद्रकांतजी शेट्टे सरांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. त्याचबरोबर हरीश पांड्यन सर देखील आहेत आणि हिंदी आणि मराठीमधली जुगलबंदी आपल्याला ऑल इंडिया ओपन गटामध्ये देखील येणाऱ्या कालावधीमध्ये ऐकायला मिळणार आहे. कौतुक प्रत्येकाचंच आहे, कारण प्रत्येकाचा हातभार आणि प्रत्येकाचं कष्ट या स्पर्धेमध्ये अगदी यशस्वी होताना पाहायला मिळतात आणि सगळ्यांचंच कौतुक या सुरेख फटक्याने केलं जात आहे. 4 धावेंची मोहर तिथे लावली जाते. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा.
पहिलं षटक इथे आपण पाहतोय 7 धाब्यांवरती इथे समाप्त झालंय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अश्विन कुमकर गोलंदाजी मार्कवरती आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे हे खेळाडू आहेत, परंतु क्रिकेटवरती देखील तितकंच नितांत प्रेम आहेत. आपण ऑल इंडिया ओपन गटामध्ये देखील यांना खेळताना पाहिलंय. कित्येक मोठ्या मोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. म्हणजे आपण बघितलं असेल की समाजाची सेवा आणि त्याचबरोबरीने क्रिकेटचं प्रेम अगदी त्यांचा चांगला समन्वय अशा खेळाडूंमुळे दिसून येतोय. पहिले षटक 7 धावा. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न देखील इथे आपण पाहतोय यशस्वी होतोय. अश्विन कुमकर प्रामुख्याने गोलंदाजी फार क्वचित करतात, परंतु बॅटिंग अप्रतिम आहे. गतवर्षी देखील या खेळाडूने आपल्या बॅटिंगचा दबदबा या स्पर्धेमध्ये निर्माण केला. आज म्हणावी तशी त्यांची बॅटिंग पाहायला मिळाली नाही, परंतु ती क्षमता आणि त्यानंतरचा खेळ त्यांचा पाहायला मिळेल. इथे देखील जोरदार अपील, पंचांवरती दबाव टाकण्याचं काम केलं जात आहे. मी पुन्हा एकदा त्याच गोष्टीची माहिती देईन की पंच अगदी हुशार आहेत, की नौखेच पंच आहेत, की एकाच मॅचचा अनुभव आहे आणि ते इथे आले, तुम्ही दबाव टाकून त्यांच्याकडून हवं ते डिसिजन घेऊ शकता. परंतु पंच इतके मातब्बर आहेत, इतक्या मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी केल्या आहेत, त्यामुळे या स्पर्धेमध्ये देखील त्यांची कामगिरी अगदी मोठ्या उंचीवरती जाते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. 7 धावा इथे झाल्यात. 97 धावेंचा पाठलाग आहे. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. झेल इथे मात्र निसटतोय आणि ते मात्र स्पष्टपणे दिसून येत आहे. ते फ्रस्ट्रेशन इथे दिसून येत आहे. झेल सुटल्यानंतर इथे मात्र ते भावमुद्राची कॅमेरामध्ये ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती नक्की काय घडलंय ते. अगदी सोप्पा झेल इथे हातातून निसटला, त्यानंतर ते फ्रस्ट्रेशन बघतोय आपण. डोक्यावरची कॅप अक्षरशः आपटली आहे. ठाऊ काय मोठी विकेट होती. झेल अगदी सोप्पा होता, परंतु एकदा सुटल्यानंतर त्याला काही पर्याय नाही. म्हणजे तीच मनामध्ये जी शंका निर्माण होत होती की झेल होणार नाही आणि ती मात्र सत्यात उतरवली गेली. धावसंख्येत 1 ने वाढ झाली आहे. धावसंख्या 8 आहे. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. रिक्वायर रन रेट मात्र जवळपास 16 पर्यंत पोहोचला आहे. 16 पेक्षा अधिक आहे आणि इथे सिंगल डबल बरोबर मोठ्या फटक्यांची देखील गरज आहे. अश्विन कुमकर आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव, त्यामध्ये देखील एक संधी गमावली आहे, त्यानंतर ती 1 धाव मिळते. पुढचा बॉल इथे मात्र पंच कळवतील इट्स अ वाईट बॉल. थोडीशी लाईन आणि लेंथ इथे बिघडली जाते. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये अतिरिक्त धाव. अतुल शाह, क्षीरसागर आणि त्याचबरोबरीने अक्षय ही जोडी मैदानामध्ये आहे. इथे मात्र डावे यष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, फक्त फ्लिक केला आणि त्यानंतर विराट कोहली स्टँड आरसीबी फॅन्स यांच्या वरून चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. हाय अँड हँडसम षटकार 6 धावेंसाठी. सुरेखरित्या ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. लोअर फुलटॉस आणि डावे यष्टीवरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला, फक्त फ्लिक केलं. चांगला मनगटाचा वापर केला, प्रॉपर टायमिंग आणि त्यानंतर टेनिस कंपनीचा हा चेंडू आहे. मैदानाच्या बाहेर 6 धावेंसाठी या षटकाराची गरज होती संघाला आणि तो फटका इथे मात्र खेळण्यात येतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15 विदाउट लॉस. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. सुरुवातीचे 3 चेंडू त्यामध्ये 1 धाव इथे प्राप्त केली गेली आणि नंतरच्या त्या 2 चेंडूंवरती तब्बल आपण पाहतोय 8 धावा इथे खर्च करण्यात येते. एका चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्च करण्यात आल्यात. ही परिस्थिती आहे. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. पुढचा बॉल इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही वेळ हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा जीवदान आहे. पुन्हा एकदा जीवदान. दोन्ही बॅटर असे आहेत की आज नशिबाची साथ त्यांना मिळते. एका बाजूने अक्षय तर दुसऱ्या बाजूने अतुल. डबल ए ची जोडी आहे. डबल ए हा ब्रँड आहे आणि या ब्रँडला इथे जीवदान मिळत आहे. डबल ए च्या जोडीला मिळालेलं जीवदान. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ.
धावसंख्या होते ती 18. कित्येक मॅचेस आपण बघितल्या ज्या ज्या वेळेस जीवदानं मिळतात ना त्या वेळेस ते बॅटर अधिक घातक होतात. बघूया संधीचं सोनं इथे केलं जाईल का. नक्कीच करण्याचा प्रयत्न आहे. इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील परंतु प्रयत्न पडतील अपुरे आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी चौकार. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये होणारी वाढ. मिळालेल्या जीवदानाचा इथे अतुल यांच्या देखील बॅटमधून फायदा घेण्यात येतोय. या 4 धावेनंतर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 22. 22 रन्स ऑन बोर्ड. 22 धावा. एकही बॅटर बाद नाहीये. पाण्याबरोबर काहीसा मॅसेज मैदानामध्ये येतोय. स्वाभाविक आहे. ज्या पद्धतीने इथे खेळ सुरू आहे, ज्या पद्धतीने इथे खेळ होणं अपेक्षित आहे आणि तो खेळ मात्र इथे ज्या पद्धतीने सुरू केला जातोय त्याची काहीशी माहिती डगआउट मधून इथे मैदानामध्ये दिली जाते. आता रिक्वायर रन रेट 15चा आहे. बरोबर 15.00 रिक्वायर रन रेट आहे. 15 धावा 6 चेंडूंमध्ये या मैदानामध्ये काही अवघड नाहीयेत. 360 मैदान आहे. चौफेर आपण बघतोय. समान अंतरावरती बाउंड्रीज आहेत आणि आउटफील्ड इतकी वेगवान आहे त्याचा फायदा देखील बॅटरला होतोय. आणि टेनिस कंपनीचा चेंडू लगातो 6 पाहायला मिळणार आहे. परंतु आता सिक्सर सुप्रीमो टेप बॉल. षटकाची इथे सुरुवात होईल. ISPL चेंडूची इथे या षटकाची सुरुवात इथे केली जाईल. ओपन गटामध्ये जे खेळाडू खेळणार आहेत, ओपन गटामध्ये जे संघ खेळणार आहेत, आपल्याला विनंती आहे की आमची कमिटीचं जे डगआउट आहे, ऑफिशियल टीम आहे, त्या टीमशी येऊन संपर्क साधायचा आहे. कोणी सहकारी किंवा टीम मेंबर अथवा कॅप्टन जर आले असतील तर कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर उजव्या बाजूला जो कमिटी बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये येऊन कमिटी मेंबरशी आपण संपर्क साधायचा आहे. ही सूचना, ही विनंती आहे. आपण थोडंसं तिथे देखील लक्ष केंद्रित करतोय. परंतु सुरू असलेली लढत रोमहर्षकता वाढवणारी आहे. 30 चेंडूंमध्ये 75 धावा. 1 वाजता बरोबर पहिला बॉल पडलेला आहे. 15 मिनिटं झालेत आणि 2च षटकं झाली आहेत. त्यामुळे थोडीशी घाई करा. कुठल्याही प्रकारची पेनल्टी स्वीकारण्यापेक्षा थोडीशी घाई केली तर ती कधीही चांगली आहे. अति घाई करू नका, फक्त घाई करा. 30 चेंडू आणि 75 धावा. टेप बॉल षटक. गोलंदाजी मार्कवरती हरिओम आणि हरिओम यांचं स्वागत केलंय. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा 4 धावेंसाठी चौकार. नक्कीच इथे चांगला स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता. बॅटची टॉप एज आणि त्यानंतर मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेने इथे धाव. फ्लिक केलेला चेंडू इथे मात्र चौकारासाठी आपण बघितलाय. पुढचा बॉल इथे देखील आखूट टप्प्याचा बॉल आणि त्यावरती केलेला प्रहार. बॉल गेलाय सीमारेषा पार. हा येतोय दमदार, असरदार, योग्य पद्धतीने ठोकलेला हा षटकार. सिक्सर सुप्रीमोचा हा टेप बॉल आहे. लगातो 6. बॅटवरती मिडल करा आणि 6 धावा मिळवा, अशी काहीतरी स्कीम चालू आहे असं वाटतंय बॅटरची. कारण प्रत्येक बॉलवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. लक्ष मोठं आहे आणि अशा मोठ्या फटक्यांमध्येच धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे देखील फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक पळतायत परंतु चेंडू इथे मात्र थांबणार नाही. पुन्हा एकदा बॅक टू बॅक या 3ऱ्या चेंडूवरती 3रा मोठा फटका. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा 4 धावेंसाठी चौकार. आपण या मागच्या 2 दिवसामध्ये देखील पाहिलं असेल की या मैदानामध्ये धावा किती मोठ्या प्रमाणात येत आहेत. एका षटकामध्ये आपण 43 धावा येताना बघितल्या आहेत. एका षटकामध्ये आपण 33 धावा येताना बघितलेल्या आहेत. त्यामुळे लक्ष साध्य करण्यासाठी इथे तुम्हाला मोठेच फटके खेळायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला यदा कदाचित धावा मिळू शकतात. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत आहे. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक तिथे तैनात परंतु झेल हातातून निसटतोय.
सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 37 धावा. 37 रन्स ऑन बोर्ड. 37 धावा आतापर्यंत झाल्यात. 37 धावा. दोन्ही बॅटरला मिळालेलं जीवदान आता देखील आपण पाहतोय अक्षय यांना मिळालेलं जीवदान आहे. आणि जीवदान मिळाल्यानंतर बॅटर मी तुम्हाला सांगितलं की अधिक घातक होतात, अधिक विस्फोटक होतात आणि तो विस्फोट इथे घडून येतोय. धावसंख्या 37 आहे. तिसरं षटक मैदानामध्ये आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. यानंतर देखील काही लीग मॅच आहेत. त्यानंतर मात्र ऑल इंडिया ओपन गटातील स्टारकास्ट खेळाडू आज मैदानामध्ये अवतरणार आहेत. पुढचा बॉल इथे देखील हलक्या हाताने चेंडूला ऑन साइडला ढकलून दिलाय. सिंगल इथे वेगवान आहे. अतुल यांच्या बॅटमधून ती सिंगल मिळते. धावसंख्या होते ती 38 धावा. ऑल इंडिया ओपन गटामध्ये देखील आज तारे सितारे या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. 4 नवीन टीम ऑल इंडिया ओपन गटामधील आज एकमेकांच्या विरोधात खेळतील. त्यांच्यामध्ये देखील त्या लढतींना फार मजा येणार आहे. सनलाईट टू फ्लड लाईट असं नियोजन नक्कीच त्यांच्यासाठी देखील आहे. 38 धावा झाल्यात. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव. 3 षटकं संपलेत. 38 धावा आतापर्यंत झाल्यात. येणारे अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 59 धावींची गरज आहे. म्हणजे 15 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. अजूनही तो प्रयत्न करावा लागणार आहे. आज देखील टेनिस बॉल क्रिकेटचा मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून ज्या खेळाडूची चर्चा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आपण होताना पाहिलेली आहे ते ओमकार देसाई हे देखील आपल्याला इन ॲक्शन पुढच्या मॅचेसमध्ये काहीशा आज पाहायला मिळतील. त्याचबरोबर डावखुऱ्या शैलीचा द ग्रेट फिनिशर म्हणून ज्यांची ओळख ज्यांच्या खेळामुळे ज्यांनी निर्माण केली आहे ते नार्वेकर देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर अधिक नामवंत खेळाडू आज दिवसभरामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये पुण्याचे काही खेळाडू आहेत. त्याचबरोबरीने या संपूर्ण पुणे जिल्ह्यातील देखील खेळाडू आज इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळणार आहेत. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. पहिलाच बॉल. चांगला कव्हर ड्राईव्ह. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला भेदत हा येईल चौकार. 4 धावेंसाठी. चार धावेने या षटकाची देखील सुरुवात होते. अजूनही 55 धावा करायच्या. 23 चेंडू आणि 55 धावा. सामना आता आटोक्यात येतोय. पुरंदर किंग्स राजाप्रमाणे इथे स्वारी करतायत आणि प्रतिस्पर्धी संघाला इथे नामोहरण करण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्याच बॉलवरती चौकार. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला वेगात बॅट फिरवली गेली. शहराशी संपर्क झालाय. पंच कळवतील. लेगबाई स्वरूपाची धाव आहे. बघा एखादा मोठा फटका आल्यानंतर तुम्हाला सिंगलला देखील इथे धाव घेणं फार गरजेचं असतं आणि ती धाव इथे घेतली जाते. धावसंख्या 43 आहे. अजूनही जवळपास 15 धावेंचा हा रिक्वायर रन रेट आहे. प्रत्येक षटकामागे 15 धावा करायच्या आहेत. पहिल्या डावामध्ये 97 धावा एक मोठं लक्ष साध्य केलं आणि त्याला डिफेंड करण्याचं काम इथे गोलंदाज करतायत. परंतु बॅटर देखील चांगलं प्रत्युत्तर देत आहेत. मॅच संपलेली नाहीये अजूनही. 16 बॉलमध्ये 54 धावा होऊ शकतात कारण 43 धावांचं षटक आपण काल बघितलेलं आहे आणि ते देखील ऑल इंडिया ओपन गटामध्ये बघितलंय. 33 धावांचं देखील बघितलंय ते देखील ऑल इंडिया ओपन गटामध्ये. मग जर इतके मातब्बर गोलंदाज धावा खर्च करू शकतात तर इथे धावा बनवणं काही अवघड नाहीये. पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिड विकेटमध्ये तैनात. सिंगल इथे मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार. त्यानंतर लेगबाईची सिंगल. त्यानंतर आलेली सिंगल. अक्षय आणि त्याचबरोबर अतुल. अक्षय पोळ आणि अतुल क्षीरसागर ही जोडी मैदानामध्ये आहे. 12 चेंडूंमध्ये 19 धावा अक्षय पोळ यांच्या बॅटमधून. तर 9 चेंडूंमध्ये 21 धावा इथे मात्र पूर्ण करण्याचा जो विक्रम इथे नोंदवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि विक्रम असेच असतात जे मोडीच काढले जातात. 43 आल्यात काल. यदा कदाचित 44-45 धावींचं देखील षटक येऊ शकतं कारण विक्रम हे मोडण्यासाठीच बनवले जातात. इथे देखील मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती. वेगवान फटका इथे खेळला गेलाय. अक्षरशः मैदानामध्ये झापूक झुपूक गोलीगत धोका देत बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी चौकार.
4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 48 विदाउट लॉस. अतुल यांच्या बॅटमधून आलेला चौकार. पुन्हा एकदा बॅटची एज आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण खराब. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्रीला भेदत. 4 धावेंसाठी बॅक टू बॅक अतुल क्षीरसागर यांचा ब्लास्ट. 4 धावेंसाठी चौकार. बॅक टू बॅक इथे चौकार आहे. सोडलेले झेल किती मागात ठरू शकतात ते मात्र बॅटरने इथे दाखवून दिलंय. प्रत्येक बॉलवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न आणि एकदा काय एखादं जीवदान मिळालं की बॅटर देखील फ्री माइंड तिथे खेळण्याचा प्रयत्न करतात. कुठल्याही प्रकारचं टेन्शन न इथे घेता. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. आता मात्र चूक होणार नाही. सरळ जाऊन चेंडू हातामध्ये विसावलाय. पहिल्या विकेटचं पतन. अतुल क्षीरसागर 12 चेंडू 29 धावेंची एक मोठी इनिंग मात्र इथे संपुष्टात. 52 या धावसंख्येवरती पहिला बॅटर 4 षटकांच्या पूर्ततेनंतर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. येस, आपण पाहतोय जे मधुर संगीत या स्पर्धेदरम्यान आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम आमचे डीजे मास्टर करतायत आणि प्रत्येक वेळेसच त्या संगीतामध्ये देखील संपूर्णरित्या या स्पर्धेचा इतिहास आपल्यापर्यंत पोचवला जातो. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील एक नामवंत एक टॉप लेवलची स्पर्धा म्हणून देखील सचिन ढवळे प्रहार प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. 14व्या पर्वामध्ये देखील ही स्पर्धा तितक्याच दिमाखामध्ये तितक्याच जोशामध्ये संपन्न केली जाते. कुठल्याही गोष्टीची कमतरता नाहीये. तुम्ही बघितलं असेल की चांगलं मैदान अलीकडच्या काही स्पर्धांमध्ये एवढं चांगलं मैदान देखील पाहायला मिळत नाही. इथे खेळाडूंसाठी ते खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलं. त्याचबरोबर जवळपास या संपूर्ण स्पर्धेचे ॲनालिसिस आपण पाहतोय ज्या पारदर्शकतेने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रथम स्पोर्ट्स मीडिया यांच्या माध्यमातून सर्वात दर्जेदार असं प्रेक्षेपण यूट्यूबद्वारे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर समालोचन कक्षामध्ये देखील महाराष्ट्रभरातील दिग्गज कॉमेंटेटर आपल्याला ऐकायला मिळतात. त्याचबरोबर पंच देखील ज्या पंचांनी संपूर्ण महाराष्ट्र अगदी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील पंचांची योग्य ती भूमिका पार पाडली ते पंचांचं पॅनल देखील या स्पर्धेत दरम्यान आयोजित करण्यात आलंय. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी देखील आपल्या आवडत्या खेळाडूंचं इथे डगआउट देखील संपन्न करण्यात आलेलं आहे. अश्विन कुमकर षटकाची सुरुवाती आणि सुरुवातीलाच ठोकलेला हा षटकार अतुल यांच्या बॅटमधून हा येतोय 6 धावेंसाठी सिक्सर. अक्षय यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहतोय. मिळालेल्या जीवदानाचा इथे फायदा घेतला जातोय. कॅच किती महत्वाचा होता आणि महत्वाचा झेल सोडल्यानंतर इथे मात्र दंडात्मक कारवाई गोलंदाजांवरती केली जाते. आज कुछ तुफानी करते हैं अक्षय. षटकार खेळतात पहिल्या बॉलवरती. इथे देखील स्क्वेअर कटचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब होत आहे. पुन्हा एकदा तिथे आपण पाहतोय सिंगल मिळतीये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 59 धावा. 14.26 25 अजूनही एक बार रन रेट आहे. 15 धावा प्रत्येक षटकामागे बनवाव्या लागतील. कमीत कमी 14 तरी ते आव्हान इथे पूर्ण करण्यासाठी 13.62च्या करंद रन रेटने 97 धावेंचा पाठलाग इथे सुरू आहे. अश्विन कुमकर आतापर्यंत 8 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि 22 धावा खर्च केल्यात. यानंतर आपण ओपन गटाकडे देखील वळणार आहोत आणि त्यामध्ये जी पहिली मॅच होणार आहे ती मंगलमूर्ती इन्फ्रा PCMC आणि त्यांच्या विरोधामध्ये कुलकर्णी काका 11 या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला जो आयोजकांचा कक्ष आहे
त्या कक्षाशी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. लगेच संपर्क साधा. इथे देखील हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु लँड कुठे होईल? सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विवेक इथे होतील बाद. अजून एक धक्का संघाला बसतोय. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. हा बॅक टू द पॅव्हेलियन. चला, कुलकर्णी काका 11 आणि मंगलमूर्ती इन्फ्रा PCMC या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण आयोजन कमिटीशी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे, कारण आपण ऑल इंडिया ओपन पोलला काही क्षणांमध्ये इथे सुरुवात करणार आहोत. त्यामुळे आपण थोडीशी घाई करा. जर तुम्ही आत्ता घाई केलीत तर त्याचा फायदा हा सर्वांना होणार आहे. म्हणजे प्रेक्षकांनाही होईल, खेळाडूंनाही होईल, आयोजन कमिटीलाही होईल आणि ऑफिशियल टीमला देखील होईल. त्यामुळे ज्या ज्या वेळेस सूचना दिल्या जातील त्या सूचनेचं पालन करा. मंगलमूर्ती इन्फ्रा आणि त्याचबरोबर कुलकर्णी काका 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा 59 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि क्षेत्ररक्षक बरोबर तिथे तैनात. सुरेखरित्या झेल टिपलाय. अजून एका विकेटचं पतन होत आहे. बॅटर आले आणि बॅटर डगआउटच्या दिशेने निघाले. तू चल मैं आया. निलेश इथे बाद होत आहेत. अकाउंट ओपन न करताच शॉट इथे मात्र आपण पाहतोय काहीसा फसला आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन होत आहे. 59 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निहाल तुसामद आणि त्याचबरोबर भारत सर देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील शुभागमन, वेलकम. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. शैलेश आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये आहे. एकूण 60 धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा खूप टप्प्याचा बॉल आणि त्यावरती प्रहार. क्षेत्ररक्षक इथे डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. अक्षय मात्र इथे होतील बाद. अजून एका विकेटचं पतन. मोठी विकेट इथे गमावली आहे. संघाला बसलेला अजून एक धक्का. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हेलियन. सातत्याने इथे विकेट गमावल्या जात आहेत, त्यामुळे ते प्रेशर इथे निर्माण होत आहे. पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी अगदी अप्रतिम झाली, परंतु ज्यावेळेस अतुल बाद झाले त्यानंतर मात्र इथे सातत्याने विकेट गमावल्या जात आहेत. गोलंदाज क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा कमबॅक करून देत आहेत. पुन्हा एकदा हातातून चेंडू निष्ठत होता, परंतु सरते शेवटी सेकंड अटेम्प्ट इथे विकेट प्राप्त केली जाते. एक मोठी विकेट गमावली आहे. संघाला इथे धक्का बसतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत.
नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत अक्षय करपे. पहिला बॉल निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती आलेला षटकार, त्यानंतर आलेली विकेट. 65 धावा झाल्यात 9 चेंडूंमध्ये. अजूनही 32 धावींची गरज. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने बॉल आलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावींसाठी षटकार अक्षय यांच्या बॅटमधून. एक अक्षय बाद झाले तर दुसरे अक्षय मैदानामध्ये आलेत. अक्षय म्हटल्यानंतर काहीतरी तुफानी करणार. आल्या आल्या अगदी डगआउट मधून सेट होऊन इथे हा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय, त्यामध्ये मिळालेलं यश. 71 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 8 चेंडू आणि 26 धावींची गरज आहे. पुढे एकदा आडव्या बॅटने लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि इथे क्षेत्ररक्षण खराब. दोन्ही हातातून चेंडू निसटलाय आणि इथे मात्र सीमारेषा ओलांडली आहे. 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 75 धावा. 75 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. अक्षय करपे काय सुरुवात इथे करतायत. ठाऊक आहे संघाला गरज आहे वेगवान धावसंख्येला इथे आकार देण्याची आणि ती धावसंख्या इथे उभी करण्याचा प्रयत्न अक्षय करपे देखील करतायत. 7 चेंडू आणि 22 धावा. हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. पुढचा बॉल इथे देखील बॅटवरती चेंडू ब्रश होतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगल मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 76. 76 फॉलोस ऑफ 4 विकेट आफ्टर 6 ओव्हर. चला थोडंसं स्पीडअप करा. एका षटकामध्ये 21 धावींची गरज आहे. अश्विन सर थोडीशी घाई करा प्लीज, कारण यानंतर अजूनही मॅच शिल्लक आहे आणि त्यानंतर ओपन पोल आहे, त्यामुळे तुम्हाला थोडीशी घाई करावी लागेल. थोडंसं सहकार्य करा. प्रत्येकाला ठाऊक आहे की आपल्याला नक्की काय करायचं आहे, काय भूमिका आहेत आपल्या, कोणाला गोलंदाजी करायची आहे, कोणाला फलंदाजी करायची आहे. फक्त निर्णय घेण्यासाठी वेळ जास्त खर्च करू नका. शेवटी निर्णय घेणं महत्त्वाचं आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही यशस्वी निर्णय घेता त्यावेळेस तुमची स्तुती केलीच जाईल. परंतु जर निर्णय फसला तर मात्र इथे तुम्हाला त्या काही गोष्टी ऐकाव्या देखील लागतात. गोलंदाजी मार्कवरती शंतनू इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिलाच बॉल. टायमिंग संपलाय, याचा अर्थ एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. बघा ही वेळेची पेनल्टी आहे. ही पेनल्टी खऱ्या अर्थाने नसली तरी चांगलं आहे, कारण काय तुम्ही जर वेळ खर्च करताय तर त्या पेनल्टीचा आयोजकांना काहीच फायदा होणार नाही. तुम्हाला थोडंसं पेनल्टी देण्या अगोदरतीच तुम्हाला तुमची इनिंग संपुष्टात आणावी लागणार आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अक्षय आहेत, नॉन स्ट्राईक वरती शैलेश आहेत. AS ची जोडी आहे. 4 चेंडूंमध्ये 11 धावा अक्षय यांच्या बॅटमधून आल्यात. पुढे एकदा फुल टॉस, परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. वेगात बॅट फिरवली परंतु संपर्क इथे नीटचा झाला नाही. सिंगल मिळते. धावसंख्या 77. 4 चेंडू आणि 20 धावींची गरज. 4 बॉल 20. 4 बॉल 20 रन्स टू विन. 4 गेंदों में 20 रनों की जरूरत. पुरंदर किंग्स या टीमला जिंकण्यासाठी अजूनही 20 धावींची गरज आहे. 4 चेंडू 20 धावा, 3 षटकार, 1 दुहेरीची गरज आहे. इथून पुढे इथे देखील ऑन साइडला जेमतेम 1च धाव इथे प्राप्त केली जाईल, कारण वेगात क्षेत्ररक्षक आलेत, फेकी केली आहे. त्या दरम्यान मात्र दुहेरीचा प्रयत्न केलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 79. 3 चेंडू आणि 18 धावा. बघा आता प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावे लागतील. प्रत्येक बॉलवरती षटकार मारावाच लागेल. 3 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावा बनवायच्या आहेत. 97 धावींचा पाठलाग आहे. 79 धावा झाल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडू 18 धावा. उचललाय आणि पाठवलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे. हाय अँड हँडसम शैलेश यांच्या बॅटमधून 6 धावींची मोहर. षटकार. दमदार फटका आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. ती बॅटच्या रडार मध्ये आला आणि त्याचा मात्र करेक्ट कार्यक्रम केलाय. आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच. केलाय सुरेखरित्या कार्यक्रम केलाय आणि टप्प्यात आल्यानंतर सोडायचंच नाही. सुरेखरित्या इथे फटका खेळला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय 85 झाली. येणारे 2 चेंडू आणि 12 धावींची गरज. 2 चेंडू 12. इथे मात्र स्विंग अँड मिस. वेगात बॅट फिरवली गेली परंतु संपर्क नाहीये. 85 धावा झाल्यात.
विजयासाठी अजूनही 12 धावींची गरज. एक चेंडू 12 धावा. निहाल तुसामत मिस्टर MPL हे देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आमचे कॅमेरामन त्यांची देखील एक छोटीशी बाईट आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत. त्याचबरोबर भारत कदम देखील आलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस बारामतीचा सुपरस्टार खेळाडू यंगर्स बारामतीचा आघाडीचा बॅटर हे देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. विकेटचं पतन आणि इथे मात्र पुरंदर किंग हा संघ इथे 12 धावेने पराभूत होतोय. परंतु या मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे आणि एक निसट्टा विजय इथे मात्र मिळवला आहे. लोहगड सुपर्स जायंट्स या संघाने मात्र इथे विजय मिळवलाय. विजेत्या संघाचं अभिनंदन. चला पुढची टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या. लगेच प्रकाश सर अजिबात वेळ लावू नका. तुम्हाला माहिती आहे की वेळ किती महत्वाचा आहे. अजिबात आपल्या खेळाडूंना कुठल्या सूचना द्यायच्या आहेत त्या आपण इनिंग ब्रेकमध्ये देतोच आहे. त्यामुळे आत्ता लगेचच मॅच सुरू होणं अपेक्षित आहे. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाचा ताबा देखील घेतील आणि मॅचला कुठल्याही प्रकारचा वेळ खर्च न करता आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. प्रकाश मडके सर आणि कंपनी मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतील. डू ऑर डाय या परिस्थितीमध्ये ते मैदानामध्ये उतरलेत. गोलंदाजी करायची आहे. धावा कमी प्रमाणात खर्च करायच्या आहेत आणि जितक्या धावा प्रतिस्पर्धी संघ बनवेल त्याचा पाठलाग देखील त्यांना करावा लागणार आहे. मॅच समरी आपण पाहतोय. लोहगड सुपर जायंट्स प्रथमतः बॅटिंग करत असताना 7 षटकांमध्ये 96 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यामध्ये शंतनू वाळुंजकर यांनी 17 चेंडूंमध्ये 42 धावेंची एक मोठी इनिंग पेश केली. त्यानंतर हर्षद 6 चेंडूंमध्ये 18, अश्विन कुमकर 8 चेंडूंमध्ये 17, तर शुभम यांनी 4 चेंडूंमध्ये 8. त्याचबरोबर गोलंदाजी अतुल क्षीरसागर 2 षटकांमध्ये 19, 3 विकेट त्यांनी मिळवल्या. त्यानंतर मात्र आनंद यांनी एका षटकामध्ये 14 एक विकेट मिळवली. त्याचबरोबर विवेक यांनी 2 षटकांमध्ये 29 धावा 1 विकेट त्यांनी मिळवली. परंतु शैलेश यांनी 1 षटक हाताळलं आणि 15 धावा खर्च केल्या. तर दुसऱ्या बाजूने पुरंदर किंग्स अक्षय पोळ यांनी 17 चेंडूंमध्ये 32 धावा केल्या. त्याचबरोबर अतुल क्षीरसागर 12 मध्ये 29. ही पार्टनरशिप अगदी योग्य झाली.